चला तर पाहूया विज्ञान या विषयाची काही प्रश्न. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रश्न क्रमांक 1, इथिलिनच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात? पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 4 का पर्याय क्रमांक 4 2. इथिलीन या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात? तर इथिलीनच्या रेणूमध्ये एकूण 5 सिग्मा बंध असतात. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 5 हे याचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न, LPG मध्ये कोणते घटक असतात? LPG मध्ये कोणते घटक असतात? मिथेन आणि इथेन, मिथेन आणि ब्युटेन, ब्युटेन आणि आयसोब्युटेन का हायड्रोजन आणि मिथेन? तर LPG मध्ये कोणते घटक असतात? तर याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे LPG मध्ये असलेले घटक आहेत. ब्युटेन आणि आयसोब्युटेन. त्यानंतर पुढील प्रश्न, ब्युटेन आणि आयसोब्युटेन. त्यानंतर पुढील प्रश्न, संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूमध्ये कोणता बंध असतो? संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूमध्ये कोणता बंध असतो? तर संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूमध्ये एकेरी, दुहेरी, तिहेरी का आयनिक बंध? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 एकेरी बंध. एकेरी, दुहेरी, तिहेरी का आयनिक बंध? तर संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये मधील 2 कार्बन अणूमध्ये एकेरी बंध असतो, म्हणून याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 एकेरी बंध. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण. जीवभू रसायन चक्रामध्ये कार्बनचे प्रमाण किती असते? जीवभू रसायन चक्रामध्ये कार्बनचे प्रमाण किती असते? 0.03%, 0.3%, 3% का 0.003%? जीवभू रसायन चक्रामध्ये कार्बनचे प्रमाण किती टक्के असते? तर याची उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 0.03%. त्यानंतर गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात? गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात? फ्रेऑन, अमोनिया? तर याचे उत्तर येईल दोन्ही, फ्रेऑन आणि अमोनिया. त्यानंतर पुढील प्रश्न, वातानुकूलित यंत्रात प्रतिशत म्हणून खालीलपैकी काय वापरतात? कार्बन टेट्राक्लोराइड, मिथेन, क्लोरोफॉर्म का फ्रेऑन? तर वातानुकूलित यंत्रात प्रतिशत म्हणून काय वापरतात? कार्बन टेट्राक्लोराइड, मिथेन, क्लोरोफॉर्म का फ्रेऑन? तर याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 फ्रेऑन हे वातानुकूलित यंत्रात प्रतिशत म्हणून वापरतात. त्यानंतर पुढील प्रश्न, फिनॉल हे काय आहे? फिनॉल हे काय आहे? ॲरोमॅटिक संयुग आहे का ॲलिफॅटिक संयुग आहे का हेटेरोसायक्लिक संयुग आहे का वरीलपैकी कोणतेही नाही? फिनॉल हे काय आहे? ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिक, हेटेरोसायक्लिक कोणते संयुग आहे? फिनॉल हे काय आहे? ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिक, हेटेरोसायक्लिक का वरीलपैकी कोणतेही नाही?
तर फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. त्यानंतर कार्बन टेट्राक्लोराईडची डायपोल मोमेंट यामुळे 0 आहे. कार्बन क्लोराईडची डायपोल मोमेंट यामुळे 0 असते. त्याचा समतल आकारामुळे की त्याच्या रेग्युलर टेट्राहेड्रल आकारामुळे का कार्बन आणि क्लोरीनच्या अणूचा सारखा आकारमान का कार्बन आणि क्लोरीन इलेक्ट्रॉनची संख्या. तर याचे उत्तर येईल त्याचा रेग्युलर टेट्राहेड्रल आकारामुळे. त्यानंतर पुढील प्रश्न, शुद्ध हिरा हा विजेचा दुर्वाहक असतो का सुवाहक असतो का मुक्त इलेक्ट्रॉन असतात म्हणून सुवाहक का यापैकी नाही. शुद्ध हिरा हा विजेचा दुर्वाहक असतो, सुवाहक असतो का पर्याय क्रमांक 3 का पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर शुद्ध हिरा हा विजेचा दुर्वाहक असतो. पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. तर शुद्ध हिरा हा विजेचा दुर्वाहक असतो. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर हिरा याला जास्त तापमान दिले तर त्यातून कोणता वायू बाहेर पडेल. हिरा याला जास्त तापमान दिले तर त्यातून कोणता वायू बाहेर पडेल. कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, अमोनिया का नायट्रोजन. हिरा याला जास्त तापमान दिले तर त्यातून कोणता वायू बाहेर पडेल. तर हिराला जास्त तापमान दिले तर कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. हिरा याला जास्त तापमान दिले तर त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडेल. त्यानंतर पुढील प्रश्न, डेटॉलमधील मुख्य घटक काय असतो. बायथायनोल, टिंचर आयोडीन, बोरिक ॲसिड का क्लोरोझायलेनोल. डेटॉलमधील मुख्य घटक काय असतो. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 क्लोरोझायलेनोल हा डेटॉलमधील मुख्य घटक असतो. त्यानंतर खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही. खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही. पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साईड का अमोनिया. तर याचे उत्तर येईल अमोनिया. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन का ओझोन. ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत कोणता वायू असतो. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड हा वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. म्हणून याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्वसाधारण सूत्र अल्काइनचे हे असते. सर्वसाधारण सूत्र अल्काइनचे हे असते. CnH2n+2 हे खाली C आणि H हे वर आहेत आणि हे खाली N+2 हे पाय आहेत. थोडं लिहिण्यामध्ये तर लक्षात घ्या. CnH2n+2 CnH2n का CnH2n-2. तर अल्काइनचे सूत्र हे नंबर 3 आहे. CnH2n-2 अल्केन, अल्किन आणि अल्काइन हे सूत्र लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 3 CnH2n-2 अल्काइनचे सूत्र.